हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तुमच्या सगळ्यांची आवडती लाडकी साक्षी. चला तर तुम्हाला आज आमच्या इथलं भयंकर असं वातावरण दाखवते. तर बघा ना किती भयंकर वातावरण झालं आहे आमच्या इथं. काहीच कळत नाही, उन्हाळ्यात पावसाळा आहे की पावसाळ्यात उन्हाळा आहे. कालसुद्धा दिवसभर असाच पाऊस चालू होता, त्यामुळे काहीच कळलं नाही आणि कुठे बाहेरही जाता आलं नाही. तर गाईज मला खूप जास्त भूक लागली, त्यामुळे मी असं गरम गरम भात तयार केला होता आणि आता तोच खात होतो. तर गाईज आत्ताच माझं मिशोवरचं पार्सल आलेलं होतं. चला तर बघूया आज मी मिशोवरनं काय मागवलं होतं. चलो तो ओपन करते. वा, तुम्ही हे माझं पार्सल नव्हतं, ते होतं माझ्या सिस्टरचं पार्सल. म्हणजे आम्ही दोघे यूज करू शकतो असं होतं. तर मी हे ब्रेसलेट मागवलेलं होतं, इतकं छान होतं हे ब्रेसलेट. चल तर आता आपण हातात घालून बघूया. काही पटकन हातात जात नव्हतं, तुम्ही बघू शकतो. छान होते. तर गाईज मी खूप छान असं एक ब्रेसलेट मागवलेलं होतं. तुम्हालाही आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे. तर आज आमची इथं मस्तपैकी खीर, पुरी, बटाट्याची भाजी याचा मेन्यू होता. तर चला तर आता मी करणार होती पुऱ्या, आणि त्यातल्या त्यात मम्मीने खीरही टाकली होती शेवयाची. बघा ना गाईज, आजकालची नवीन पद्धत. गोळ्या आधीच्या काळात हाताने करायचे, पण आता आमच्या आईसाहेब तर चाकूनी करायला लागले. काही दादा म्हणाले पुढं चालत जाणार आहे. हे बघा, ही बसली होती आता पुऱ्या करायला. पटापटा या पुऱ्या करून घेते कमी होते स्पेशली. तर काहीच फायनली माझ्या पुऱ्या लाटून झाल्या होत्या. त्यातल्या होती आमच्या पुऱ्या कशा फुलल्या होत्या आणि या काही काही चपट्या आल्या होत्या, बघू शकता तुम्ही इथं. आणि पूर्णपणे खीरही रेडी होती. त्यासोबत तोंडी लावायला आम्हाला होती मस्तपैकी अशी बटाट्याची चटणी. तर गाईज तुम्ही पाहू शकता आमचा हा जेवणाचा मेन्यू आहे आजचा. चला तर आता मी जेवते. टाटा, बाय बाय. आणि हो गाईज, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय.